नमस्कार मंडळी, आज आम्ही घेऊन येत आहोत एडी फिश करी. त्याला कोकणात मुड्डोशी असे म्हणतात. आज आम्ही ह्याचं हुमण करत आहोत. स्वच्छ धुवून घेऊया. आता मुड्डोशी आता ते धुवून स्वच्छ झालेले आहे. त्याला आता मीठ लावून ठेवूया एक अर्धा तास. हे आहे वाटणाचं सामग्री. हे अर्ध वाटी नारळ आहे, अर्ध कांदा, थोडे धने, चिंच, चटणी, चिली पावडर आणि हळद, आणि हे फोडणीसाठी कांदा आहे. सो हे सगळं मिश्रण आम्ही एकत्र वाटण करून घेऊया. थोडंसं तेल घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया, ते चिरलेला. कांद्याला थोडंसं कलर चेंज होऊ दे. सो त्याच्यामध्ये नेक्स्ट आम्ही वाटण घालूया. ते आता थोडंसं कलर चेंज झालेला आहे. आता त्याच्यामध्ये ना ते वाटण टाकूया. सो घातलेलं आहे आपण वाटण आता. सो आम्हाला ग्रेव्ही की नाही जास्त थिक पण नको आणि पातळी नको. आणि हे हुमण भाताबरोबर खूप छान लागतंय. थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार, का म्हणजे माशाच्या मॅरिनेटमध्ये सुद्धा मी मीठ लावलेलं होतं. सो आपण बघून घालायचं. ह्या हुमणला 1-2 उकळी तर येऊ दे, मग आपण ते मासे घालूया. हुमणला आता उकळी येत आहे. सो आता आणि थोडंसं उकळू दे, मग आम्ही ते मासे घालूया मॅरिनेट केलेले. आता घालून झालेले आहेत मासे. आता अलगद आम्ही घातलं त्याला. सो तसंच आम्ही अलगदच फिरूया, नाहीतर ते तुटणार. त्याला आता उकळी येऊ दे, मग आपण थोडं कोरिअँडर लीव्स घालून बंद करूया. आणि हे बारीक आचेवरच आहे गॅस, बारीक आचेवरच आहे. हे छोटी मासे असल्या कारणाने ह्याला चव जास्त येते ग्रेव्हीमध्ये. आणि आता उकळी येत आहे बघा. याला आता उकळी येत आहे. आता गॅस बंद करूया. वरून जस्ट कोरिअँडर लीव्स. आता हे झालेलं आहे, आपण काढून घेऊया.